पुण्यातल्या गणपतींची खूप रंजक आणि वेगवेगळी नावं सुद्धा आहेत. हो. तर ही ही नावं काय आहेत आणि त्यांचं म्हणजे ही नावं पडली कशी? त्या ठिकाणी काही काही प्रसंग घडले हं. किंवा त्या ठिकाणी ती विशिष्ट व्यक्ती राहत होती. अशा ह्याने ती नावं पडलेली आहेत. अच्छा. जसं आपण उदाहरण घेतलं नारायणपेठेतला मोदी गणपती. हं. तर खुसरू शेठ मोदी नावाचा पारशी माणूस होता. तो गुजरातमधनं पुण्यात आला होता हं. आणि तो तिथे राहायचा आणि त्याच्या इथं बाजूला तो गणपती होता आणि तो दुभाषी होता. हं. इंग्रज आणि पेशव्यांच्यामध्ये तो ॲज अ ट्रान्सलेटर म्हणून काम करायचा. अच्छा. तर तो तिथे राहायचा म्हणून तिथल्या गणपतीला नाव मिळालं मोदी गणपती. अच्छा. नंतर एक गणपती आहे उमऱ्या गणपती. तर आजचा जो लक्ष्मी रस्ता आहे त्या लक्ष्मी रस्ता जेव्हा नव्हता तिथं तेव्हा उमराचं झाड होतं मोठं होतं. आणि त्याच्या खाली उमऱ्या हा गणपती होता म्हणून नाव पडलं उमऱ्या गणपती. अच्छा. तसाच एक रास्तापेठेमध्ये मद्रासी गणपती आहे. हं. तर त्या भागात जर का पाहिलं रास्तापेठ आणि हा भाग तर तिथं अनेक दाक्षिणात्य लोक राहतात हं. आणि या गणपतीची आराधना पूजा आणि सगळं जे केलं जातं गणपतीची विधी ते दाक्षिणात्य पद्धतीचं केलं जातं. अच्छा. आणि दक्षिणेत जसे मंदिराच्या पुढे गोपूर असतं तसं या मंदिराच्या पुढेही गोपूर आपल्याला दिसतं. अच्छा. तर त्या मद्रासी लोकांनी ते सांभाळतात त्यांच्या पद्धतीने ते पूजा करतात म्हणून त्याला नाव मद्रासी गणपती असं पडलेलं आहे. काही गणपती असे आहेत की जे संस्थापकांच्या नावाने ओळखले जातात. जसं उदाहरणार्थ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती. तर दगडूशेठ हलवाईंनी तो स्थापला म्हणून त्याचं नाव दगडूशेठ गणपती आहे. आणि अजून दगडूशेठ बद्दल जर का बोलायचं झालं तर दगडूशेठला अजून 2 नावं होती. एक होता कोतवाल चावडीचा गणपती आणि दुसरा होता बाहुलीचा हौदाचा गणपती. ही दगडूशेठ गणपतींचीच नावं आहेत. हो, जुनी नाव आहे ती. अच्छा. ती कशी म्हणजे पडली होती? त्या नावांचा इतिहास काय थोडक्यात? बाहुलीचा हौदाचा गणपतीचं जर का बोलायचं झालं तर विश्राम रामजी घोलेंनी बाहुलीचा हौद बांधला होता पुण्यात, जो सगळ्यांसाठी खुला केला होता त्यांनी. तर हा गणपती त्या हौदाच्या इथं बसायचा म्हणून नाव होतं बाहुलीचा हौदाचा गणपती. आणि कोतवाल चावडीचा गणपती का म्हणायचे कारण पेशव्यांच्या काळात जिथे आज तो गणपती बसतो तिथे कोतवाल चावडी होती प्रमुख पुणे शहरातली, म्हणून या गणपतीला कोतवाल चावडीचा गणपती सुद्धा म्हटलं गेलंय. तसंच भाऊ रंगारी गणपती आहे, भाऊसाहेब रंगारांचा तो गणपती होता म्हणून तसं नाव ठेवलं गेलं त्याला.